ओके. तर आता तुम्हाला सगळं बोलता येतंय, म्हणजे सेंटेन्सचं स्ट्रक्चर माहितीये कसं करायचं किंवा काय. हं? तर आता क्वेश्चन कसे विचारायचे. हं? तर आता क्वेश्चनचे दोन टाइप्स असतात. ओके. एक असतो येस नो क्वेश्चन आणि दुसरा असतो जो डब्ल्यू वरून सुरू होतो. तो क्वेश्चन म्हणजे जे इंग्लिशमध्ये असतात ते डब्ल्यू वरून सुरू होतात ना, व्हॉट, वेअर. तो एक टाईप. तो सेम इंग्लिश मधला जर्मनमध्ये आहे, डब्ल्यू फ्रागन म्हणून, डब्ल्यू क्वेश्चन्स. आणि सेकंड म्हणजे येस नो क्वेश्चन. येस नो क्वेश्चन्स म्हणजे ज्याचे आन्सर फक्त येस आणि नो असतं. फॉर एक्झाम्पल, आता आता हा येस नो क्वेश्चनचा टाईप थोडासा मराठीसारखा आहे. आपण आता एखाद्याला विचारतो, जेवलास का तू? तेव्हा काय म्हणतो? त्याचं उत्तर काय असेल, येस किंवा नो हे असेल. त्याच्यामध्ये कुठे अ, क्रियापदावरून क्वेश्चन सुरू होतो, जेवणे. सो त्याचं स्टार्टिंग कशावरून होतो? जेवलास का तू? म्हणजे क्रियापदावरून जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा त्याचं आन्सर येस असतं किंवा नो असतं. ओके. सो हा कन्सेप्ट पहिल्यांदा, सगळ्यात पहिले आपण येस नो क्वेश्चन बघणार आहे. सो येस नो क्वेश्चन ऑलवेज स्टार्ट विथ वर्ब. जेवलास का तू? येस ऑर नो. हसलास का तू? येस ऑर नो. रडलायस का तू? येस ऑर नो. म्हणजे याचा आन्सर फक्त येस ऑर नो असू शकतं, कारण की तो क्वेश्चन हा क्रियापदावरून स्टार्ट झालाय. ओके. सेम कन्सेप्ट जर्मनमध्ये आहे. जर क्रियापदावरून क्वेश्चन सुरू होत असेल तर त्याचं आन्सर या अदर नाईन असणार. येस म्हणजे या, नाईन म्हणजे नो. ओके. सो मराठीतला कन्सेप्ट कुणाला नाही समजला क्वेश्चनचा, येस नो वाला, येस नो क्वेश्चनचा, सर्वांना समजलाय? येस. गुड. तर आता आपण जर्मनकडे बघू, वळूया. हम्म. तर जर्मन मधले दोन तीन तरी क्रियापद तुम्हाला माहित असतील. आता दोन तीन तरी. लेर्नेन. ओके. अजून कोणी, रोहननी ह्योरेन लिहिला होता. ह्योरेन म्हणजे टू हिअर. अजून एसेन म्हणजे टू इट. माकेन टू डू. सो ह्याच्यावर बेस करू. कॉमेन म्हणजे टू कम. तर आता लर्नेन म्हणजे शिकणे. हम्म. एक मिनिट, मी हिचा होमवर्क बघते जरा. एका लाईनच्या बाहेर नाही पाहिजे सारा, प्लीज फॉलो कर सगळं मी सांगितलं. नाही नाही. चल. नो. आणि मग आता याच्यामध्ये लर्नन. आता मला विचारायचंय, येस नो क्वेश्चनच विचारायचं आहे लर्नन वरून. डॉय शिकतोयस का तू? या. ओके. तर शिकणे ह्याला काय म्हणतात? लर्नन. टू लर्न, टू लर्न. सो लर्नन वरून स्टार्ट करायचं. आता मला तू म्हणायचंय, म्हणजे तू म्हणजे डू. तर डू मुळे लर्ननचं काय येणार? लेन्स्ड. ओके. सेम जो टेबल असतो तोच फॉलो करायचा. या क्वेश्चन मध्ये काही वेगळं नाही. लेन्स्ड, डू, डॉइश. हा झाला क्वेश्चन, म्हणजे तू जर्मन शिकतोयस का? सो याचं आन्सर असेल येस ऑर नो. आता मला विचारायचं आहे, तू स्पोर्ट करतोयस का? येस, याचं उत्तर काय असेल? येस किंवा नो. तर करणे किंवा अ, करणेला काय म्हणतात जर्मनमध्ये? माखेन. तर मला आता तू म्हणायचंय. हं? तर तू स्पोर्ट करतोस का? तर माखेनचं डूचं कॉन्जुगेशन येणार मार्क्स्ड. म्हणून मार्क्स्ड डू स्पोर्ट. ओके. सो वर्ब ऍट फर्स्ट पोझिशन येस नो क्वेश्चन साठी. ओके. तर आता मला म्हणायचंय की तू मॅगी करतोयस का? तर ते कसं विचारेल मी? मस्ट डू मॅगी. येस. मार्क्स टू मागी, क्वेश्चन मार्क. तू मॅगी करतोयस का? हे सगळे येस नो क्वेश्चन्स. बरं. आता थर्ड. हॉयटे म्हणजे टुडे. कॉम्ट एर हॉयटे याचा अर्थ काय असेल? इंग्लिश मध्ये दिलंच आहे म्हणून. कॉमेन म्हणजे टू कम, कॉमेन. कोण? आणि एर मुळे कॉमेनचं कॉम्ट झालेलं आहे. एर असेल की टी लागतो, इयन रिमूव्ह होऊन. हे माहिती आहे आता, टेबल ते
येतील हळूहळू आपल्याला. कॉम्ट एर हॉयट म्हणजे तो आज येतोय का, तो. हम्म. जाईट इय म्युड, म्युड म्हणजे टायर्ड, म्हणजे तुम्ही थकलेला आहात का. आन्सर काय असेल, येस ऑर नो. हाबेन जी झाईट, झाईट म्हणजे वेळ. सो तुम्हाला टाइम आहे का, आन्सर काय असेल, येस ऑर नो. सो हाबेन कशामुळे झालंय, हा झी फॉर्मल आहे, त्यामुळे हाबेन. हाबेन म्हणजे टू हॅव. हाबेन झी झाईट. सो वर्ब ऑलवेज ऑन फर्स्ट पोझिशन व्हेन when do you want to ask yes no questions. Question म्हणजे फ्रागेन. Yes no questions. या नाईन फ्रागेन. ओके, या other नाईन questions म्हणजे फ्रागेन. वर्ब कम्स फर्स्ट. ओके. सो आता याच्यामध्ये काही याच्यामध्ये कळालं नाही तुम्हाला. सो मॅम, यू बोला. साठी आपण यू साठी आपण डू वापरतो ना मॅम. येस. मग इथं सेड आय एच आर मुळे हे हे आय एच प्लुरल आर. आहे, हे बघ. हा डू आहे ना, तो सिंगल हम्म, डू आहे. जर मला फक्त तुला विचारायचंय, हम्म, हम्म, लेन्स टू डॉइश, हे फक्त मी एका व्यक्तीला विचारतीये. डू हा सिंगल पर्सन आहे, समोरचा. हम्म, आणि जो हा इयर आहे ना, हा यू प्लुरल पर्सन आहे. हे मी तुमच्या सगळ्यांना मला विचारायचंय की जाईड इयर म्युड, म्हणजे हे मी तुम्हाला 4-5 जणांना विचारते. इनफॉर्मल यू प्लुरल. ओके. हा, इयर समजलं. म्हणजे ते ना, ते होतं ना ते. कुठ काय. इयर म्हणजे ते होऊ शकतं का म्हणलं, ते असं. हे इयर म्हणजे हा म्हणजे तेच ना. नाही. इयर म्हणजे तुम्ही सर्व, हा हा, ते नाही होत. ठीक आहे. तुम्ही सर्व, यू, एक्झॅक्टली यू, बट इट इज प्लुरल यू. आता मला फक्त शादाबला विचारायचंय की मी तेव्हा काय विचारेल, बिस्ट डू म्यूड असं विचारेल. बिस्ट डू म्यूड, कारण की म्यूड हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे मी झाईन फॉर्म वापरेल. बिस्ट डू म्यूड. ओके. हे विचारेल फक्त मला तुला विचारायचं असेल तर. आता येस. मला सगळ्यांना विचारायचे तेव्हा मी काय म्हणेल, जायडीएम म्यूड, म्हणजे कुणीच उत्तर देत नाहीये तेव्हा मी म्हणेल जायडीएम म्यूड. आणि मला पुन्हा एक कोणीतरी आळस देताना दिसतोय तेव्हा मी म्हणेल, हॅलो हाय रोहन, बिस डू म्यूड, म्हणजे मी त्याला एकट्याला विचारते. सो डू इज अ ओनली वन पर्सन. ओके. आणि इय प्लुरल, यू पण प्लुरल. ओके. येस समजलं. मॅम, क्लिअर. येस येस. सो थोडंसं हे आहे ना, तुमच्या भाषेमध्ये थोडंसं बुकमध्ये लिहून घ्यायचं, कारण की ते लगेच 2 दिवसांनी विसरायची शक्यता असते. ते बेसिक जे आहेत ते. आता येस. मेक अ येस नो क्वेश्चन फ्रॉम द वर्ड्स. आता तुमचा नंबर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन तयार करायचे. ओके. ट्राय करा, नाही आलं तरी इट्स ओके. ओके. जस्ट ट्राय करा, जे आपण शिकलोय ना तेच ट्राय करायचं. ओके. आता काय लिहिलंय, मेक येस नो क्वेश्चन्स. तुम्हाला सगळे वर्ड्स दिलेले आहेत, ते फक्त आता त्याच्यासोबत खेळायचंय आणि क्वेश्चन तयार करायचं. स्पीलेन म्हणजे टू प्ले. स्किल्स डू फुटबॉल. येस, लिहायचंय रोहन. लिहायचं आहे, ओके. हा.
क्वेश्चन मार्क आणि फुटबॉल नाऊन आहे, त्यामुळं एफ कॅपिटल येणार. हं? घसा खराब झालेला आहे दिवाळी बनवून बनवून. आणि स्पेलिंग करेक्ट लिहायचं ट्राय करा. स्लो आन्सर आलेले मला चालतील. ओके, पाच मधले एक आला तरी चालेल, पण स्पेलिंग बरोबर लिहा, कारण की त्याशिवाय मी त्याच्यावर रिॲक्ट नाही करणार. ओके. रोहन, वोननचं नीट बघ त्याच्यामध्ये काय आहे. बरोबर शदा, व्हेरी गुड. त्रिंक एर काफी, फक्त क्वेश्चन मार्क दिला असता एकदम परफेक्ट. आणि एअरला त्रिंक लागतं, एअर असेल तर फक्त इयन जाऊन टी लागतं, आणि एस टी फक्त डू ला लागतं. मुग्धा, टेबल लिहिला नाही मुग्धा? आता 3-4 दिवसात टेबल सगळे कंप्लीट करून टाका, लिहून पाठवा म्हणजे. ओके. एअरला, आणि करेक्शन लगेच करा, समजलं ना की लगेच करेक्ट आन्सर पण पाठवा. ओके. लेन्स टू, उमेशने काय लिहिलंय? ड्रिंक एअर कॉफी, परफेक्ट. टी कॅपिटल, के कॅपिटल, लँड इयर डॉइश, परफेक्ट. शादाब, व्हेरी नाईस. शादाब, तू टेबल बघून करतोयस की मनाने करतोयस? परफेक्ट. हॅलो. हा मॅम. म्हणलं टेबल बघून करतोय की त्याच मनातूनच करतोय? नाही नाही, मी सकाळ बसून रिव्हिजन करत होतो ऍक्च्युली पेपर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. म्हणजे कळतंय लगेच की होतंय. नाही, छान, मस्त. सो मुग्धा, हे बघ, डू असेल ना, हाबेनला हास्ट होतं, बी नाही लागत. ओके. हास टू, हास टू आईन बुक. एअर असेल रोहन तर एस टी नाही लागत, टी लागतं फक्त. ओके. पुन्हा करेक्ट करून पाठव रोहन. एअर असेल तर एस टी नाही, फक्त डू लाच एस टी लागतं. मग याच्यामध्ये असं कुठे जर्मन वगैरे असं काही कीपॅड वगैरे कीबोर्ड करता येतं का सिलेक्ट? म्हणजे मला माहित नाही याच्यामध्ये. मला क्वेश्चनच कळलं. आपल्या झूम मध्ये कारण ऍक्च्युली मी टाईप करायला जातोय पण ते अं, सारखं वेगळंच म्हणजे टाईप करताना actually. तर असं आपण
कीबोर्ड जे सिलेक्ट करतो ना, तर हम्म. ते स्पेसिफिक असं काही जर्मन येतं ते रिलेटेड कीबोर्ड असतो सेटिंग का? मध्ये जाऊन आहे ना, कीबोर्ड सिलेक्ट कर अच्छा. तुझा. तिथे अच्छा. जाऊन तू ऍड लँग्वेज करू शकतो एक. हम्म. अच्छा. अच्छा. ठीक आहे, आल्ट ठीक आहे. दाबून शिफ्ट बघ दाबून केलं ना बघतो की ते. ते चेंज होतं लगेच लँग्वेज म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. ओके, मी ट्राय करतो. गुड. रोहन, ओके, ते दोन बरोबर आले तुझे. ट्रिंक देअर कॉफी, लँड इयर डॉइच. फक्त आता हाफ्स नाही, फक्त बी नाही आहेत हास्टला. ओके, ते फक्त करेक्ट करून पाठव. बी येत नाही. हा. मॅम लास्ट वाला परत सांगा ना, नाही समजलं हाबेन वाला. हाबेनचा टेबल ओपन कर. तुझ्याकडे लिहिला असशील ना तू आता. हा लिहिलंय. हा, तर डूच्या समोर काय लिहिलंय त्या टेबलमध्ये? फास्ट. हा, मग ते हास्ट फर्स्ट पोझिशनला जाणार. लिही बरं हास्ट इथे. मग मला एक विचारायचं होतं अजून आता. हं, आपल्या याच्यामध्ये झी दिलेला आहे, ठीक आहे. झी मध्ये एक थांब हं. स्मॉल एस आहे पहिला, आणि एक कॅपिटल एस आहे, राईट. हं, हं, सो त्याच्यामध्ये आता आपण सपोज सपोज हाबेन लिहिलं इथं, ठीक आहे. हं, तर हाबेन मध्ये आपण म्हणजे इएन काढतो, म्हणजे झी असेल तर. झी असेल तर आपण म्हणजे शेवटचा इएन काढतो. नाही, सॉरी, हं, इएन ठेवतो आपण, राईट. हं. तर प्लुरल हे जी दोन्ही, असेल तर. हं. येस, तर हे दोन्हीमध्ये सेम असेल ना, म्हणजे स्मॉल असू येस, दे किंवा कॅपिटल असू दे. येस, येस. आता ओके. 3 झी आहेत ना आपल्याकडे. हो. हं. ते मग कंटेक्स्ट वरून आपल्याला कळतं मग हळूहळू. ओके, जो कंटेक्स्ट असेल ते. ठीक. आता इथे मी मे बी झी वॉन्ट इन मेन्शन पण लिहू शकते आणि झी वोनन इन मेन्शन पण लिहू शकते, हो की नाही? राईट. म्हणजे दोन्ही पण आन्सर्स बरोबर असू शकतात इथे. हास तू आईन बुक, हे बघ. हा, व्हेरी गुड मुग्धा, नाईस. उमेश समजलं का? ST बी येत नाही. रोहन समजलं? समजलं घ्या. येस, लँड, व्हेरी नाईस, खूप छान, बेस्ट. सो तुम्हाला समजलं असेल की तो झाईन आणि हाबेन चा टेबल किती इम्पॉर्टंट आहे आणि ते टेबल लिहिणं. सो याच्यावरच आहे पूर्ण ग्रामर पुढचं. जर हे तुम्ही 3-4 दिवसात कंप्लीट नाही केलं तर पुढचा आठवडा असं बर्डन येणार आहे. सो प्लीज हे 4 दिवस एक्स्ट्रा बसा. जर दिवाळीमुळे थोडंसं झालं नसेल तर रोज अर्धा तास बसले ना, रोज फक्त अर्धा तास, तर कम्प्लीट होईल. कारण की झालं नसेल ऑफकोर्स दिवाळीमुळे. इट्स ओके, पण पुढचे 3-4 दिवस लिहून काढा ते. हं? आणि जरी पाठ नाही झाली तरी चालतील, पण ऍटलिस्ट ते नोटबुकवर येऊ द्यात. कारण की आपण जेव्हा एक्सरसाइजेस घेतो ना, तेव्हा तुम्ही ते लिहिलेलं बघाल ना, पान पलटून बघाल की इथं काय. सो ते तुमच्याकडून एक्सरसाइज मध्ये बघून बघून केलं जाईल. आणि मग जेव्हा एक्सरसाइज मध्ये बघून बघून तुम्ही कराल, 10 वेळा बघाल, 20 वेळा बघाल, 30 वेळा बघाल, 31व्या वेळी पाठच होईल ना ते. सो ऍटलिस्ट लिहून तरी काढा. मॅम, ओके. याला अजून काही दुसरी ट्रिक वगैरे आहे का लक्षात ठेवायला? म्हणजे आता मी कसं करत होतो इनिशियली, की हम्म. मी इंग्लिशमध्ये त्याचं म्हणजे सपोज हे लिहितोय आपण, इशे, ठीक आहे, हा, इशे डू हा. एरे. तर मी हम्म. त्याच्या पुढे त्याचं मराठी किंवा इंग्लिशमध्ये मी त्याचं लिहून काढायचो, की इश म्हणजे आय, डू म्हणजे यू, येस. झी म्हणजे शी वगैरे, असं मी लिहून काढायचो. हा, पण ते इनिशियली लक्षात राहिलं, पण आता पुढच्या हा. पण तर गोष्टी ते, आपण शिकत चालू, ते कन्फ्युजन होते, म्हणजे विसरतोय मग आपण. येस, हे लगेच एक तेच सांगते मी तुला. तुला हे एका आठवड्यात लक्षात राहणार नाही. कारण की ते पाठ म्हणजे कसं वाचायचं, मी तर कसे करायचे म्हणजे मी मला सांगते. म्हणजे इमॅजिन करायचं, म्हणजे जर तू ट्रान्सलेट केलं ना, तर तू पाठ किती कितीपर्यंत करशील ना. थोडंसं पाठ करावं लागतंच. म्हणजे इश म्हणजे मी, मग डू म्हणजे तू, मग डूला बिस्ट येतं. सो ते करून करूनच होतं. म्हणजे रोज तू बघतोयस, इश बिन जस्ट टेबल बघतोय, ठीक आहे. इश मार्क आहे, डू मार्क्स, एरजी एस मार्क. सो हे जर तू रोज बघतोयस तर ते ईश आलं की ते शेवटी ईच होतं. कारण की सगळे वर्ड तसेच चालतात. सो हे तुम्हाला 3-4च टेबल केले ना की सगळं तसंच येतो टेबल.
बाकी वेगळं काही शिकायचंच नाहीये त्या टेबलमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. सो हा टेबल रोज वाचून वाचून ते यूज करून करूनच तयार म्हणजे लर्न होतो. सो रट्टा मारा किंवा मॅम इमॅजिन करू शकतो आपण, किंवा आता स्पीकिंगची प्रॅक्टिस होईल त्याच्यामध्ये अजून लक्षात राहील. मॅम एक अजूनच विचारायचं होतं आता, जे आपले इम्पॉर्टंट टेबल आहेत 2-3 हे, हम्म. तर तुमच्याकडे असं काही म्हणजे एका ठिकाणी असे लिहिलेले आहेत का की ते टेबल कोरिलेट करून असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे काय? म्हणजे इमेज पाहिजे का जेवढे पण तुम्हाला त्याची? नाही नाही जेवढे पण आपले इम्पॉर्टंट टेबल आहेत समजा, हा बेनचं झालं, परत ह्याचं झालं, जेवढे पण. येस, माझ्याकडे आहे ऍक्च्युली. मी एक्सेल शीट पाठवते तुला. ठीक आहे. ठीक आहे. ते बेटर आहे थोडंसं. कारण येस. की प्रत्येक वेळेस काय होतं मग ते बघायच्या वेळेस आहे ना, मग परत हा. जुना टेबल कुठं लिहिलं आपण ते नाही, पण शोधावं लागतं. अगोदर मी एक्सपेक्ट करते की तुम्ही नोटबुकवर लिहून काढा अगोदर. नाही नाही, मी एक नोटबुक केलेली ऍक्च्युली, मी त्यात केली करतोय, ना? पण जस्ट आता हे कसं इम्पॉर्टंट आहेत ना, हे म्हणजे बेस आहे एका हम्म. प्रकारे हा. हा. तर हे जर एका ठिकाणी आपल्याला सगळं भेटलं असं म्हणजे काय लिहिलेलं, येस. तर मी येस. लिहिलेलं आहे ते मला ते सेपरेट लिहावं लागेल. परत जर तुमच्याकडे एका हा. ठिकाणी लिहिलेलं असेल किंवा की ते कोरिलेट केलेलं असेल सगळीकडं हा, पण जरी एकमेकांशी. माझ्याकडे मी एक्सेल शीट जरी पाठवली तरी नोटबुकवर लिहून काढायचं. ओके. येस येस डेफिनेटली. हा. येस. मी पाठवते, आहे माझ्याकडे. सो तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता. ठीक येस. आहे. सो हे झालं येस नो क्वेश्चन्स. ओके. आता आहे डब्ल्यू क्वेश्चन्स, डब्ल्यू फ्रागे. सो हे दोनच टाईप आहेत क्वेश्चनचे की जे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि तसे आपण क्वेश्चन विचारू शकतो. ओके. हे आहे डब्ल्यू फ्रागेन बोलतात त्याला. तर ते सगळे क्वेश्चन्स डब्ल्यू वरून स्टार्ट होतात. ओके. सो वो म्हणजे कुठे, वास म्हणजे व्हॉट, आणि वान म्हणजे वेन म्हणजे केव्हा. ओके. हे मेन 3 क्वेश्चन्स आहेत. असे 7-8 आहेत क्वेश्चन्स. सो हे मेन 3 आहेत. वो म्हणजे कुठे. ओके. कुठे. वो, वेअर. वास, व्हॉट. आणि वान म्हणजे केव्हा, वेन. सेम. आता जेव्हा हे डब्ल्यू वरून क्वेश्चन सुरू होतो तेव्हा डब्ल्यू वर्ड फर्स्ट पोझिशनला, आणि त्याच्यानंतर लगेच वर्ब येतो सेकंड पोझिशनला, आणि मग काय बोलायचं ते बोलायचं. फॉर एक्झाम्पल, वो म्हणजे कुठे. वो वोन्स्ट डू. वोन्स्ट, वोनन. वोननचं वोन्स्ट झालेलं आहे, म्हणजे टू लिव्ह, राहणे. तर याचा अर्थ कोण सांगू शकतं? एनी ट्राय? तू कुठे, मराठीमध्ये सांगायचं का? हा. तू कुठे राहतो? परफेक्ट. व्हेरी गुड. आता वास मार्क्स डू. वास म्हणजे तू काय करतो? येस, तू काय करतो. ओके. वास म्हणजे मॅम वॉट ना? येस, वास म्हणजे व्हॉट. थर्ड आहे वान कॉम्ट देअर बूस. वॉन म्हणजे? वान म्हणजे वेन, केव्हा. ओके. ही बस कुठे जाणार आहे? कॉम्ट म्हणजे, वान येणे म्हणजे येणे. केव्हा. तो ही बस केव्हा येणार आहे? येस, परफेक्ट. बस केव्हा येणार आहे. हा. वान म्हणजे केव्हा, वेन. आणि कॉमेन म्हणजे टू कम. सो आता कम अँड कम असं जरा थोडंसं सिमिलर वाटतंय ना. सो याचा अर्थ लक्षात ठेवणं सोपं आहे, हा की नाही. कॉमेन टू कम. ओके. आणि देअर बूस हे मस्कुलिन आहे, त्यामुळे हे एर सारखं चालतं. एर कॉम्ट. ओके. देअर म्हणून कॉम्ट झालेलं. वन कॉम देअर बूस. ओके. आता मी विचारते क्वेश्चन्स, हा. ते टाईप करून पाठवा तुम्ही. हा. तू तू काय खातो आहेस. आता खाण्याला मी लिहिते, नाही नाही हे नको, एक मिनिट, वेगळं का सांगते. हम्म, हम्म. हा. कोखन. सो कोखन म्हणजे टू कुक.
ओके. कोखेन म्हणजे टू कुक. आता मला विचारायचंय की तू काय कुक करतो आहेस. लिहून पाठवायचं. परफेक्ट मुग्धा. व्हेरी गुड. स्पेलिंग चुकलंय. हा. सो शेवटचं इयन जाऊन एस टी लागणार. मुग्धाचा क्वेश्चन चेक करू शकता तुम्ही. शेवटचं इयन जाऊन एस टी लागणार बिकॉज ऑफ डू. डू. डू आहे. येस. ओके. सो आता शदाब बघितलंस तू. आता 10 वेळा तू डू डू सोबत इतकं करशील ना की तुला ते पाठ करायची जास्त गरज नाही लागणार. पण इनिशियल पॉइंट इम्पॉर्टंट आहे की तो तुम्ही टेबल लिहिताय आणि त्याच्यावर वर्क करताय. ओके. कोकेनचं स्पेलिंग काय मॅम? CH आहे का के त्यामध्ये? CH लिहिलंय ना वरती. के. तेच आहे ना? ठीक वास कोक्स टू. व्हेरी गुड. तुझं उमेश प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला का टायपिंगचा? ओ. तेच काहीतरी वेगवेगळं येतंय. सो समजतंय ना? ओके. ओके गुड. समजतंय. दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. रोहन व्हेरी गुड. छान. वास कोक्स टू. ओके. सो मॅम, अजून 2-3 एक्झाम्पल घेऊन आपण. हा येणार आहे ना, भरपूर येणार आहे. थांब जरा. ठीक ठीक आहे. आहे. हा. तर हे क्वेश्चन्स आहेत. ओके. क्वेश्चनचे फर्स्ट जे डब्ल्यू फ्रॅग आहे ते आहेत. हं? आणि याच्यामध्ये तिथं पुढे त्याचा मराठी अर्थ लिहिलाय. प्लस त्याच्यामध्ये पुन्हा क्वेश्चन पण लिहिलंय. त्याच्यानंतर त्याचा मराठी एक्झाम्पल पण लिहिलंय. त्याचा अर्थ. हे जर्मन एक्झाम्पल आणि त्याचाच मराठी ट्रान्सलेशन लिहिलंय. सो फर्स्ट आहे वास म्हणजे काय. वास मार्क्स टू. तू काय करतोयस. आता मला म्हणायचंय ती काय करते. तर काय कसं काय म्हणेल मी किंवा तो काय करतोय त्याचं ट्रान्सलेट करून दाखव. तो काय करतोय? ती सध्या काय करते. जस्ट आठवलं. व्हेरी गुड मुग्धा. तो काय करतो. तो सध्या काय करतो का. आणि ती काय करते मुग्धा. ते पण लिह. अं, तिला काय म्हणतात रोहन. टेबल ओपन करा. झी ना? हा. व्हेरी गुड मुग्धा. व्हेरी गुड. वास मार्क एअर. वास मार्क एअर. गुड. येस. झी. वास मार्क झी येणार. ओके. नेक्स्ट आहे वो म्हणजे कुठे. वो वोन्स टू. ओके. म्हणजे तू कुठे राहतोस. वोनन म्हणजे राहणे. आता मला विचारायचंय की तू कुठे कुकिंग करतोस.
तर कुकिंग म्हणजे कोकेन. आणि याचंच मला आता फॉर्मल लिहून दाखवा. आता मला माझ्या बॉसला विचारायचंय, तुम्ही कुठे कुकिंग करता? कोकेनजी. परफेक्ट मुग्धा. व्हेरी नाईस. करेक्ट आहे मॅम. येस, बरोबर आहे. व्हेरी गुड. वो कोकेनजी. व्हेरी गुड. नाही शादा. परत क्वेश्चन सांगा मॅम जरा. फॉर्मल. तुम्ही फॉर्मल विचारायचंय, तुम्ही परत कुठे क्वेश्चन कुकिंग सांगा. करता? फॉर्मल क्वेश्चन विचारायचंय, तुम्ही कुठे कुकिंग करता, असं तुमच्या बॉसला विचारायचंय. ठीक आहे. तर शादाब, तिथे स्मॉल एस नाही येणार, बिग एस पाहिजे. ओके. दोन्ही केस मध्ये सेमच आहे ना मॅम? नाही. नाही का? वो कोखेन्झी, तुझ्या ह्याचा अर्थ आहे ते कुठे, दे. ह्या जीचा अर्थ होतो दे. ते कुठे ओके, कुकिंग करतात. आणि जेव्हा मोठा एस लिहिशील ना, तेव्हा तो आवाजावाला येतो. ओके. ठीक आहे. परफेक्ट. व्हेरी गुड. सो हे हळूहळू येईल, डोंट वरी. ठीक आहे. व्हेरी गुड. जी म्हणजे स्मॉल एस आपण जस्ट एक स्पेसिफिक पर्सनला म्हणजे सॉरी म्हणजे काय म्हणतात त्याला आपण अं, एका प्रकारे काहींना रिस्पेक्ट देतो. हा, तेव्हा म्हणजे मोठा. रिस्पेक्ट देताना आपण मोठा एस वापरणार फक्त. येस, येस, येस. ठीक आहे. परफेक्ट. आता नेक्स्ट आहे वोहेर. हम्म. वोहेर म्हणजे कुठून, कुठून आलायस, असं. सो मोस्टली वोहेर हे कॉमेंट सोबत वापरतात, म्हणजे कुठून आलायस तू. सो वोहेर कॉम्स दू. ओके. तर हम्म, हे कन्सेप्ट मध्ये वाचता वाचता येईल. ओके. वोहेर कॉम्स दू येणार, म्हणजे कुठून आला आहेस. वोहिन म्हणजे हे जाण्यासाठी वापरतात नेहमी. वो हिन, ऑलवेज. वोहिन गेस दू, गेहेनचं गेस्ट. ओके. वान म्हणजे केव्हा, जस्ट बघितलं आपण. वान कॉम्स तू, तू केव्हा येणार आहेस. वी, वी हायस तू, म्हणजे तुझं नाव काय आहे. हायझेन म्हणजे टू कॉल्ड किंवा नाव. सो वी म्हणजे कसा, कशी, कसे. किंवा काय. वी हायस तू, हे असं, ह्याला एक्झॅक्टली काय अर्थ नाहीये, पण नाव विचारताना वी हायस तू असं म्हणतात, वी म्हणतात. ओके. वेअर म्हणजे कोण. वेअर इज दास म्हणजे तो कोण आहे, असं. एर, एरच्या स्टार्टिंगला डब्ल्यू लागलाय. वेअर म्हणजे तो कोण आहे, असं. कोण. वारुम म्हणजे का, वाय. ओके. वारुम म्हणजे वाय इंग्लिश मधला. वारुम लेन्स टू डॉइश म्हणजे तू का जर्मन शिकतोयस. हम्म. आता मी याचा एक इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेते मी सगळ्यात जास्त. वारूम पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता मला क्वेश्चन तयार करायचा आहे. तू स्पोर्ट का करतोस. हम्म. आता क्वेश्चन मध्ये एक वर्ब पाहिजे ना. गुड ट्राय.
मस्त, ट्राय भारी केलाय तुम्ही, मस्त, खूप छान, व्हेरी गुड. माझ्याकडून तरी 100 मार्क आहेत हा. फक्त आता क्वेश्चन मध्ये एक वर्ब पाहिजे, क्रियापद पाहिजे. तुमच्या क्वेश्चन मध्ये क्रियापद दिसतंय तुम्हाला? नाही. हा, मग काय यायला पाहिजे? मॅम क्रियापद म्हणजे? म्हणजे वर्ब. एसन, कोकॅन, ट्रिंकॅन हे वर्ब्स आहेत ना. सो हम्म, वर्ब शिवाय क्वेश्चन होऊ शकतो? आता याचं नाही. ट्रान्सलेट करा. तू स्पोर्ट का, असं विचारू शकते मी क्वेश्चन. तू स्पोर्ट का, एवढंच अर्थ मास्ट आहे. मास्ट टाकायला लागेल ना तुम्ही. हं? डू म्हणजे मास्ट. मस्त. टू डू ला कुठला वर्ब आहे? टू डू. स्ट्रिप्स. माखन. मकन, हा मकन सर. हो ना. आता ट्राय करा याच्यामध्ये वर्ब घालून. सेकंड पोझिशनला वर्ब येतं क्वेश्चन मध्ये, डब्ल्यू फ्रॅगन मध्ये. ओके. ओके. आता अजून एक गुड ट्राय, व्हेरी गुड. 100% बरोबर नाहीये. ओके. सो ठीक आहे. आता रोहन डू असेल तर तेव्हा क्रियापदाला काय लागतं? एस टी लागतं ना. एस व्हेरी टी. गुड मुक्ता, व्हेरी गुड शादाब, व्हेरी नाईस, परफेक्ट. माझ्याकडून 100 मार्क आहेत हा. पण अजून क्वेश्चन बरोबर नाही. हं? तर का फर्स्ट पोझिशनला डब्ल्यू वर्ड, सेकंड पोझिशनला वर्ब, सॉरी, फर्स्ट पोझिशनला डब्ल्यू वर्ड, सेकंड पोझिशनला वर्ब आणि थर्ड पोझिशनला सब्जेक्ट पाहिजे. आता ट्राय करा. डू स्पोर्ट्स येणार का मॅम? हा, आणि एस कॅपिटल, स्पोर्ट. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. वरून मार्क्स टू स्पोर्ट, व्हेरी गुड मुग्धा. आत्ता 100% बरोबर. वरून मार्क्स टू पोस्ट, तू का स्पोर्ट करते? व्हेरी गुड रोहन, व्हेरी नाईस. ठीक आहे. सो मॅम वारून, इथं तसं वारून लॅन्स टू डॉईश, वारून मार्क्स डू स्पोर्ट, वारून कोक्स टू बिर्याणी, वारून कोक्स टू सलाड, वारून ईस्ट डू सलाड, वारून ड्रिंक्स टू कॉफी. सो तो पॅटर्न मॅम, फिक्सच आहे. हम्म. येस, मला एक क्वेश्चन होता ऍक्च्युली. आता जेव्हा आपला सेंटेन्स केस असतो, ठीक आहे, हम्म. सेंटेन्स केस मध्ये आपण इनिशियली जो फर्स्ट वर्ड असतो आपला तो आपण कॅपिटल घेतो, राईट? हम्म. आता आपण ह्या केसमध्ये डायरेक्ट म्हणजे लास्ट जो वर्ड होता आपला, जो स्पोर्ट्स समजा, तो नाही, आपण कॅपिटल. नाऊन असतात ना, नाऊन, ज्याला देर दी दास असतं, नाउन्स, ते जर्मन मधले सगळे नाउन फर्स्ट वर्ड कॅपिटल लिहितात, फर्स्ट अल्फाबेट्स. सो ओके. डॉइश, बुक, सो हे नाऊन आहेत ना, सो म्हणून त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल. ओके, गॉट इट. ओके. आणि फर्स्ट लेटर तर स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स ते तर कॅपिटल असतंच असतं बाय डिफॉल्ट. पण आधेमध्ये नाऊन पण कॅपिटल लिहितात फर्स्ट लेटर. आणि जर नाही लिहिलं तर ते रॉंग, -1 मार्क्स होऊ शकतो, होतोच 100%. ओके. वेम, सो वारूम हे इम्पॉर्टंट होतं, सो म्हणून मी भरपूर त्याचं घेतलं. वेम म्हणजे कोणाला, वेम गिव्स टू दास बुक, वेन, वेन झिस टू म्हणजे कोणाला, कुणाला बघतोय. सो वेम आणि वेन आत्ता बघायचं नाही आपल्याला.
ठीक आहे. आणि वेल्शे आणि वेल्शेर कोणता आणि कोणती असं. सो वेल्शे फार्बे मार्क्स टू म्हणजे फार्बे म्हणजे कलर. वेल्शे म्हणजे कोणता कलर मोगेन म्हणजे टू लाईक आणि डू मुळे त्याचं मार्क्स होतं. ओके. कुठला कलर तुला आवडतो. वेल्शे म्हणजे विच असं. वी फील आणि वी फील आहे. वी फील आहे गेस विस्टर हास डू म्हणजे हाऊ मेनी. वी फील आहे म्हणजे हाऊ मेनी. गेस्ट विस्टर कझिन हाज टू. आता हे एक इम्पॉर्टंट आहे, सो याचं मी घेते. वी फील आहे म्हणजे हाऊ मेनी. ओके, लक्षात ठेवा. वी फील आहे. ओके. तुझ्याकडे किती कार आहेत. आता याच्यामध्ये हे पॅटर्न बघा. वी फील आहे हाबेन आहे ना, त्याच्यामध्ये वर्क सेकंडला नाही जात. वी फील आहे ऑटो हाज टू. परफेक्ट, व्हेरी गुड, 100% परफेक्ट. ऑटो पण कॅपिटल लिहिलंय. व्हेरी नाईस, खूप छान. वी फील ऑटो हास्ट डू म्हणजे हाऊ मेनी कार यू हॅव. ओके. सो याची आपण प्रॅक्टिस होणार आहे भरपूर आपली. ओके. सो एक क्वेश्चन्स आहेत. हं? आता हे वाचायचेत. ओके. पहिले 3 मुग्धा वाचतेस का? हो. हं. We highs do. हं. We all best do. हं. Woher comes do. हं. ओके. वाचू पुढची पण. थांब आता रोहन वाचतोस का पुढचे 4? रोहन तिकडे. ओके. उमेश. This one was, must, do. ओके. वो Which, बोलतो. हं. stretching, spiced, do. वेल्शे. Was, एक मिनिट एक मिनिट. well shaped. Okay. वेल्शे स्प्राखन स्प्रिक्स्ट डू. Well spaced, do. Bass, sing, deine, hobbies. परफेक्ट. अरे तुमचे प्रोनाऊन्सिएशन भारी झालेत हा. मस्त. आता हे तुम्ही मनातल्या मनात वाचायचं आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, त्याचे आन्सर्स द्यायचे. हं? मनातल्या मनात वाचा. आधी पोरांचं पण आवडलं. ते सांगितलं 2 बुक पटकन मी वेळ घालतो काही फास्ट. झालं वाचून? येस. सर्वांचं? ओके. सो आता ना आन्सर टाईप करून पाठवायचे म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल की आन्सर द्यायचं. ओके. ठीक आहे. ओके. आना कुठे राहते? बर्लिन. अरे रोहन, टाईप करून पाठवायचं होतं. सॉरी सॉरी. इट्स ओके. सो बर्लिन. ओके. आणि बेन कुठे राहतो?
परफेक्ट हॅम्बुर्ग. ओके. आणि आणा म्हणते वी आल्ट बिस टू. आल्ट म्हणजे वय, एज. आल्ट म्हणजे एज. ओके, गुड. तर वी आल्ट बिस टू म्हणजे तुझं वय काय आहे किंवा किती आहे. हम्म? तर त्याचा आन्सर कसं देतात, इश बिन 22. आपण नंबर घेऊया हळूहळू. 22 तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता आता. 22 यार आल्ट. इयर्स म्हणजे यार आणि मग आल्ट. आय एम 22 years ओल्ड टाईप. ओके. उन म्हणजे आणि आणि तू आणि तू इश बिन 20 असं पण म्हणतात. इश बिन 20, इश बिन 20 असं पण म्हणतात. इस इश बिन बिन 22 20. यारे आल्ट असं पण म्हणतात. पण त्याचा क्वेश्चन कसा होतो, वी आल्ट बिस टू असं होतं. ओके. सो तुम्हाला छान समजतंय. सो आता तुम्हाला सांगायचं की आता आपण शिकलो ना ज्याच्यामध्ये, सो तुम्हाला कुठेही लिहायला नाही येत की पूर्ण भरपूर लिहायचंय तुम्हाला, असं नाही. हे असं कन्व्हर्सेशन असतात छोटे छोटे. हं? दोन मित्र बोलत असतात किंवा ऑफिस मधलं असेल किंवा कॅफे मधलं असेल, सुपर मार्केट मधलं असेल कन्व्हर्सेशन, आणि ते लिहिलेलं असतं. आणि त्याच्यावर जसे मी तुम्हाला आता क्वेश्चन विचारले तसेच क्वेश्चन विचारले जातात की हा कुठे राहतोय किंवा तो कुठे राहतोय, तो काय बोलला, हा काय बोलला. आणि मग ऑप्शन्स पण असतात. मी विदाऊट ऑप्शन्स तुम्हाला क्वेश्चन विचारते, पण एक्झाम मध्ये ऑप्शन्स पण असतात की तो बोललाय, तो असा बोललाय, ते बरोबर आहे का चूक आहे, किंवा तो कुठे राहतो. मग तुम्हाला दोन ऑप्शन्स असतील, हॅम्बुर्ग किंवा बर्लिन. सो इतकं सोपं असतं. पण आपण डीप मध्ये ग्रामर शिकतोय काय की तुम्हाला B1 पर्यंत जायचंय. B1 ला गेल्यावर त्रास होत नाही, म्हणजे तुम्हाला फार फास्ट लर्निंग होतं. या बेसिक साठी तुम्हाला खूप वेळच घालवायला लागत नाही. ओके. सो त्यासाठी आपण छान बेसिक व्यवस्थित करून घेतोय. ओके. आणि मेन तुम्ही बाहेर पण बघत असाल की A1 15 दिवसात कम्प्लीट होतं. ठीक आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते अजून एका आठवड्यात तुम्ही A1 पास होऊ शकता. अजून 1-2 आठवड्यात. पण आपल्याला फक्त पास नाही व्हायचंय, कारण की A2 करायचंय, B1 करायचंय. सो हे फोकस करा की आपलं ग्रामर छान पाहिजे, की B1 मध्ये आपण बिंदास असतो, फक्त व्होकॅब्युलरी ऍड होते, म्हणजे टेन्शन नसेल. सो आत्ताच डे बाय डे असं एव्हरी डे तुमची स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. ठीक आहे. सो आता अजून एक, आता हे पण पुन्हा वाचायचं आणि मी याच्यावर क्वेश्चन विचारते. ओके. आणि मी यातलं मला असं वाटेल की तुम्हाला सांगितले पाहिजेत अर्थ, तसं ते मी सांगते. हॉइटे म्हणजे टुडे. किनो म्हणजे थिएटर, जिथं मूवी बघतो आपण ते थिएटर. अर्बायटेन टू वर्क. आणि अजून तुम्हाला जर पाहिजे असतील तर पटकन विचारा, कशाचं मॅडम, ह्याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे? मग तो लिहून घ्या नोटबुक मध्ये. सो असं एकदम ऍक्टिव्ह राहायचं शिकताना. सो ज्याच्यामुळे क्युरिओसिटी पाहिजे, मॅम ह्याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. कारण की आपण ग्रामर सगळं शिकलोय, आता काम आहे काय. ट्रिप्टेन मॅम काय? हं? ट्रिप्टेन. कुठे ट्रेफेन? अच्छा, वो हा, ट्रिप्टेन. ट्रेफेन उन्स. ट्रेफेन म्हणजे भेटणे, मीट, ओके. टू मीट. हा. वो म्हणजे कुठे. ओके. सो जे फायर हे आबेंड म्हणजे फ्री इव्हिनिंग, म्हणजे आफ्टर वर्क जी इव्हिनिंग असते आपली फ्री ती. गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन टाइम. तो कशाचा अर्थ माहित नसेल तर विचार. मॅम किनो म्हणजे काय? थिएटर. ओके.
आणि फायर बँड. फायर आबेन म्हणजे फ्री विनिंग आफ्टर वर्क जी असते. ओके. ओके, झालं वाचून. हो. ओके. मॅक्स आज काय करतोय? काय करतोय की काय करणार आहे? काय करतोय आज? आज ते तो थिएटरला जाणार आहे. येस, हम्म. किनोला चाललाय. व्हेरी गुड. सर, सो लेना म्हणते वास मॅक्स तू होते. मग मॅक्स म्हणतो इश गे इन स्किनो. हं? आणि लेना काय करते आज? टाईप करा. हं? ठीक आहे. सर्वांना चान्स मिळेल आन्सर द्यायला. ओके. ओके, वर्किंग आहे. व्हेरी गुड. सो ती काम करणार आहे आज. ओके, शी इज वर्किंग टुडे. आणि आणि सो किनो नंतर ते दोघं भेटणार आहेत की नाही? येस, व्हेरी गुड. आणि कुठे भेटणार आहेत? परफेक्ट, येस, भेटणार आहेत. हो ना. लेना म्हटली येस भेटूया आपण. हो ना. वोट रेफन मी मीन्स फॉर देम किनो. व्हेरी गुड. सो असेच असते एक्झाम बरं का, A1ची. हे असेच कन्व्हर्सेशन्स असतात आणि 100% तुम्हाला हे बेसिक वर्ब जर माहीत असतील आणि थोडीफार वोकॅब्युलरी, सो समजायला काहीच अवघड नाही, हो की नाही. सो पुन्हा तिथे मराठीमध्ये होते क्वेश्चन्स आणि इथं पुन्हा इंग्लिशमध्ये अजून वी हायस टू व्हॉट इज युअर नेम, वोहेर कॉम्स टू वेअर आर यू कमिंग फ्रॉम. सेम क्वेश्चन्स आहेत, तेच फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहेत. ओके, सो ते इंग्लिश बॅचसाठी मी दोन्ही पण ऍड केले. ठीक आहे. आता याच्यामध्ये जस्ट अंदाज लावून तुम्हाला इथे रिकामा जागा भरायच्यात यातल्या. सो जे एक्झाम मध्ये जसे क्वेश्चन्स असतात ना, मी तसे घेते. सो रिकाम्या जेव्हा फिल इन द ब्लँक्स असतात, तर एखादी अशी यातली क्वेश्चन वाली फिल इन द ब्लँक्स येऊ शकते एखादी. सो एकदम सगळे लिहा आणि एकदम सगळे पाठवा, म्हणजे मला चेक करायला बरं पडेल. हं? आणि पूर्ण क्वेश्चन पूर्ण लिहा, आणखी त्यासाठी छोटे छोटे आहेत, so जास्त मोठे नाही आहेत की. मॅम एकदा मिनिंग सांगता का? सांगू शकते ना. हायस्ट म्हणजे हायझन म्हणजे टू कॉल म्हणजे नाव. वोन्स्ट वोनन टू लिव्ह. आता हा झाईन फॉर्म आहे. हा झाईन फॉर्म आहे. कॉमन स्कूल. आल्ट एज. सो बेसिक्स आहेत असं, म्हणजे काय खूप अवघड नाही. आल्ट म्हणजे एज.
जमतंय का? थोडं, कारण की आत्ता शिकले त्यामुळे माहित नाही. म्हणजे एक दोन जरी आले तरी सुखे, म्हणजे बेसिक. ओ गुड. वी हायज टू, वो वॉन्ट्स टू, वी आल्ट बिस टू. वेर बिस टू येणार, वेर. वेर म्हणजे कोण, तू कोण आहेस असं. वेर बिस टू मुग्धा. ओके सर. वी हायज टू, वो वॉन्ट्स टू, वेर बिस टू, बस. वासिस दास. ओके. वी लास्ट वाला व्हेरी गुड श्रद्धा, व्हेरी नाईस. फक्त लास्ट दोन चुकलेत फक्त तुझे, व्हेरी गुड. आता कॉमन आहे ना, तर कॉमनला वान, वास नाही येणार. वास म्हणजे वॉट, वान येईल, वान. ओके, वान. वान कॉम्ट एर. ते मी अंदाज लावला थोडा, शेड्यूल म्हटलं ना तर व्हॉट इज युअर शेड्यूल, सो शेड्यूल नाही, शूल. शूल शूज. म्हणजे स्कूल. ओके. हा. आय थॉट मला वाटलं शेड्यूल येते. ठीक आहे. नाही, स्कूल, स्कूल. सो तो स्कूलमध्ये कधी येणार, वान. वान कॉम्ट एर चूर शूल आहे, व्हेरी गुड. वी आल्ट, वी आल्ट बिस टू. आल्ट असेल ना, आल्ट, तर नेहमी इथं वी येतं. वी आल्ट बिस टू. ओके उमेश. ओके. वी आल्ट बिस टू, परफेक्ट. रोहन, वी हाय टू, वो मोज टू, वेर बिस टू, वन. व्हेरी गुड रोहन, परफेक्ट, व्हेरी नाईस, गुड, छान. ओके. आता याचे ना क्वेश्चन्स तयार करायचेत. ओके. आता मी पहिला तयार करते. हम्म. इश, लर्नन आणि डॉइश. ओके.
सो याच्यामध्ये डब्ल्यू फ्रॅगेन दिसतोय तुम्हाला कुठे? नाहीये. डब्ल्यू नाहीये. वर्ड. हा. तर त्यामुळे ह्याचा क्वेश्चनची स्टार्ट कशाने होणार? वर्बनी. हो ना. म्हणजे हा क्वेश्चन कुठला असणार? येस नो क्वेश्चन. हो ना. हम्म. हा आहे येस नो क्वेश्चन. मग कसं करणार आता? इश लर डॉट. लर्ने एन इज एन काढणार डॉट. फक्त आपण. लर्ने इश डॉश. येस. तसं. हॉल्टे. एक मिनिट. नाही नाही, हा नॉर्मल आहे, हे क्वेश्चन वाला नाहीये हा. ओके. हे जस्ट क्वेश्चन सेंटेन्स तयार करायचंय. हा क्वेश्चन Ich वाला नाही. lerne Deutsch हा. असं इश टाईप मध्ये. लर्नर डॉइच. येस. Deutsch. आणि इथे काय पुढचे आहे? वेअर गेहेन आईन्स काय ना. नाही गे नाही, रॉंग. गेहे. हॉल्टे गेहेन विअर इन स्किनो. सेकंड ओके. पोझिशनला गेहेन येणार. ओके. हॉल्टे नंतर लगेच गेहेन येतं, काय की टाइम आहे. सेकंड एनिवन बोलू शकतात. स्पायले डू डू स्पिल्स असेल तर काय येणार? स्पिल्स्ट. फिल्स येस. फिल्स डू यस यस गेहेन गेअर गारे. गिटार गिटारे. परफेक्ट. स्पेस गिटारे. टू गेअर गिटारे. व्हेरी नाईस. फोर्थ. ओ वो झी ओहनन. वोन वो वोंट दी. परफेक्ट मुग्धा. ओहन जी व्हेरी हा. नाईस. वो वॉन्ट ओहनन झी. थी. सो हे वर्ब इथे येतं आणि झी स्मॉल झी आहे. सो वॉन्ट झी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अगोदर बघायचं काय क्वेश्चन आहे. आणि इथं डब्ल्यू वर्ड नाहीये, त्यामुळे स्टार्ट होणार वर्बनी. सो इथं काय येईल? साडेदस. मार्क्स एर मार्क डा हाउस डी ऑफ गार्डन. हाऊस गाबेन. येस. मार्क एर दी हाऊस ऑफ कार्बन. हाऊस परफेक्ट. गाबेन. व्हेरी गुड. आता नेक्स्ट अजून एक. फिल इन द ब्लँक्स. इथं काय येईल? इश. हे नाव आहे. हाफ्ट हाफ्ट पीटर. इश बिन इश बिन पीटर्स. हा जाईन बिन पीटर फॉर्म हा. भरायचं. आणि नाव नेहमी जाईन फॉर्म मध्ये सांगतं. ओके. इश बिन पीटर. वैष्णवी. इश बिन मुक्ता. आता इथे वोन्स. ये डू मुळे वोनचं फक्त इयन जाऊन एस टी लागणार. एस टी लागला. वो वोन्स टू. मॅच कॉलम्स. डब्ल्यू फ्रॅग. वेअर चा आन्सर मध्ये काय येईल? वेअर, बर्लिन, लेरल का मार्क्स टू? मार्क्स डू. मार्क्स डू. वेअरचं ओके. वोहेरचं आणि वासचं तिन्हीचं एक एक आन्सर आहे. सो काय असेल विचार करा. ओव्हेरचं बर्लिन येणार. येस. परफेक्ट. आणि वाचतं लहर. आणि वेअरचं मार्क्स मार्क्स डू. डू. नाही. वेअर म्हणजे कोण? लहर. येस. लेरर. येस. आणि वास म्हणजे व्हॉट. व्हॉट मार्क्स डू. व्हॉट वास व्हॉट मार्क्स. वी डू. वास मार्क्स टू. सो याचं हेच आन्सर आहे. असं वर्क कॉन्ज्युगेशन. स्पील ईस्टचं काय येईल इथे? स्पीलन. स्पिल स्पिल स्पीलन. नाही. स्पील. स्पील. स्पिल डूचं स्पिलन पिल्स. स्पिल्स स्पील. स्पील्स. पिल्स. येस. स्पिल्स इयन जाऊन एस टी लागणार. ओके. एसटी. मिनी फोरस्टेलुंगे. हे एकदम शॉर्ट मधलं. हॅलो. इश हायझ अंजली. इश बिन 25 यारे होप alt. und Sonntag. येस. वाच वाच रोहन वाच. Ich bin Hope und 20 Jahre alt. Ich komme aus Indien. Ich wohne in Pune. Ich spreche Marathi, Englisch und ein bisschen Deutsch. ein bisschen म्हणजे लिटिल बिट. Bisschen Deutsch. Ich bin Studentin. स्टुडंटीन. स्टुडंटीन. Studentin. ओके. Mein Hobby sind Lesen und Musik hören. Ich lerne Deutsch, will ich in Deutschland
Studentinnen mot Mjöste. mot हे Denke. व्हेरी गुड. सो हे इश बिन स्टुडंट इन. आता बघा स्टुडंट जर तू मस्क्युलिन असेल तर तो स्टुडंट म्हणणार. आता ही मुलगी आहे म्हणून ती स्टुडंटिन म्हणते. इश बिन स्टुडंटिन म्हणजे आय एम स्टुडंट. ओके. पण ह्याच्यावर डिपेंड आहे ते जेंडरवर. ओके. सो हे शेवटचं सेंटेन्स सोडलं तर हे सगळं तुम्हाला समजलं असणार आहे 100%. आय एम शुअर. होय. Yes. ओके. गुड. सो आता नेक्स्ट शादाब वाचतोस. हं. Yes. Hello. Ich heiße Anita. Ich bin 22. Uh, चार काय असतो यार. Jahre alt. हं. Ich, uh, ich komme aus Indien. हं. Ich wohne in बोन. Pune. Ich wohne in Pune. Ich स्प्रेख. spreche Marathi, Englisch und in bisschen डॉइच. डॉइच म्हणजे Deutsch. जर्मन. आईनबिशर म्हणजे Yes. लिटल बिट. Uh, ich bin Studentin. Uh, min, माइन. min, माइन. mein, mein Hobbys माइन. sind, meine Hobbys sind listen und tanzen. परफेक्ट. सो प्रोनाऊन्सिएशन तुमचे 98% छान झालेत. आता 2% कुठेतरी राहतंय ते होईल. ओके. सो मस्त. व्हेरी गुड. आपला असा फर्स्ट वीकचा सिलेबस आपल्याला संपलेला आहे. एक मिनिट. ओके. सो तुमच्याकडे फर्स्ट वीकची PDF आहे. मॅडम, एक विचारायचं होतं, हा पीडीएफचाच विषय होता. हा तर बोला. त्याच्यापैकी कुठल्या गोष्टींच्या प्रिंट आउट आपल्याला काढायला लागतील? ते तुम्ही जरा स्क्रीनशॉट किंवा एक पेज नंबर जरी तुम पाठवले ना हा तुम्ही तरी PDF चालतील. जी आहे ना त्याची पूर्ण प्रिंटआउट काढून घ्या. सगळे जे टेबल असेल सो तुम्हाला वाचायला पण उपयोग होईल. बॅक टू बॅक काढून घेऊ शकता. पण ते 69 पेजेस आहेत, मग त्याच्यात कुठले इम्पॉर्टंट आहे? मग जे टेबल्स आहेत ना ते काढून घ्या. मग असं हा करा. हा टेबल्स ठीक आहे, वाले. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके. मला आता वाटतं ते टेबल्स वगैरे आहेत ना ते नोटबुक मध्ये लिहून घ्या. तुम्हाला इतकं युजफुल आहे ना. नोटबुक मध्ये हम्म. लिहून घ्या. बेटर राहील. सगळं. मॅम vocabulary साठी काय आहे का म्हणजे पीडीएफ वगैरे आपल्याकडे? हो आहे. जस्ट मी ईमेल करते सगळ्यांना. ओके. ठीक आहे. ओके. उद्या मी दुपारी तुम्हाला सगळ्यांना ईमेल करेल. काय काय ईमेल करेल त्याच्यामध्ये आर्टिकल्स कसे ओळखायचे त्याची एक छोटीशी PDF आहे. ते प्लस वर्ब्स नाउन्स ते आणि अजून वोकॅब्युलरी एक बेसिक ती एक PDF करेल मी तुम्हाला. ठीक आहे. एक्सेल शीट वगैरे असेल मे बी. ओके. सो तुमच्याकडून पण आता मला 3-4 दिवस सारखं येऊ द्या टेबल्स वगैरे. ओके. ओके. चलो ठेवते मग आता. सो ओके. चलो ओके. बाय. थँक्यू. बाय बाय एव्हरीवन.